शिक्षक मतदारसंघासाठी कोपरगाव येथे मतदानाला सुरुवात। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज दिनांक 26 जून 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे। कोपरगाव शहरामध्ये तहसील कार्यालय या ठिकाणी शिक्षकांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळपासूनच या मतदान प्रक्रियेला शिक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला। कोपरगाव तहसील कार्यालय येथे मतदान प्रक्रिया पार पडत असून यासाठी पोलिसांनी देखील मोठा चोख बंदोबस्त ठेवला आहे। या ठिकाणी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली आहे। या प्रसंगी माध्यमांशी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की माझा विजय हा निश्चितच होणार आहे, शिक्षकांचा आशीर्वाद मला मिळणार आहे, असे यावेळी ते म्हणाले। काय विश्वास आहे तुम्हाला ज्या पद्धतीने प्रचार आहे असं म्हटलंय? नुसता मलाच नव्हे तर सर्व शिक्षक मतदारांना हा विश्वास आलेला आहे की या वेळेस इतिहास घडणार आहे आणि धो मतांनी त्या ठिकाणी माझ्या मागे शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उभे राहणार आहे। मागील निवडणुकीत पाहिलं तर पैठणी वाटपाचा किस्सा होता, आता या निवडणुकीत नथ, कपडे, पैसे हे वाटपाचं खूप चर्चा आणि आरोप होत आहेत, काय वाटतं? सगळे शिक्षक उघड्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी बघता आहे, समाज त्यांच्याकडे बघतो आहे आणि त्यांना त्याची कल्पना आहे। त्याचं उत्तर फक्त ते निकालातून देऊ शकणार आहे आणि निकालातून योग्य ते उत्तर हे शिक्षक बांधव देतील अशी मला खात्री आहे। काल काही ठिकाणी पैसे पकडले गेले, ज्यासोबत तुमच्या नावाचे पॉम्पलेट देखील होते। हे पैसे जे आहेत ते विवेक कोल्हेंचे असे आरोप केले जात आहेत, कसं बघताय? किती रक्कम होती? 2 लाखाच्या आसपास ती रक्कम आढळून आली। बघा, ज्यावेळेस 54 तालुके, जवळपास 5 जिल्हे, 8 खासदारकीचे कार्यक्षेत्र असतात त्यावेळेस त्या ठिकाणी मंडप टाकावं लागतं बूथवर, त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर पैसे भरावं लागतात, त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी उभे असलेले कार्यकर्त्यांसाठी अनेक गोष्टींसाठी त्या ठिकाणी पैसे लागत असतात। त्या अधिकृतरित्या माझ्या खात्यातून त्या ठिकाणी मी विड्रॉल केलेले आहे आणि त्याच्यामुळं अशा कुठल्याही पद्धतीचं, खरं तर हा बेबनाव कुठलेही मुद्दे स्वच्छ चारित्र्य असल्या कारणास्तव त्यांना मिळालेले नसल्यामुळे ह्या पद्धतीचं दुर्दैव याचं आहे की शासकीय यंत्रणेचा घरगडी असल्यासारखा वापर त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे। पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी काल त्या ठिकाणी आमचे मालेगावचे प्रचारक, प्रचार करणारे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन धाड मारून 10 लोकांमागे 60,000 रुपये सापडले आणि दिवसभर त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं। अशा प्रकारे लोकशाहीचं एका प्रकारे गळा घोटण्याचं काम शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दुर्दैवाने चालू आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः विद्यमान आमदारांचे पाहुणे असलेले मनमाडचे काही पोलीस अधिकारी आणि नंदुरबारचे त्यांचे वाई असलेले PI यांनी तर अगदी त्या ठिकाणी कायद्याची सर्व मर्यादा तोडून त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर जुल्म त्या ठिकाणी केलेला आहे। निश्चितपणाने हे सगळ्या उघड्या डोळ्यांनी शिक्षक बघताय आणि त्याचं उत्तर ते योग्य वेळी ते देतील। कुठेतरी तुम्ही थेट प्रशासनावर देखील गंभीर आरोप करताय। मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, कुठेतरी सरकारकडून या सगळ्या गोष्टी घडून आणल्या जातात। निश्चितपणाने राजआश्रय असल्याशिवाय अशा पद्धतीच्या गोष्टी घडत नाही। दुर्दैवाने हे घडताना या निवडणुकीमध्ये दिसत आहे। आपण बघितलं तर पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये बोगस मतदार, बोगस डिग्र्या, बोगस कॉलेजेस, त्या ठिकाणी गुलामीची भाषा, विरोधकांना पप्पू म्हणायचं, अशा पद्धतीची निवडणुकीची पात्रता खालवली गेलेली आहे।